आमचा जागरदीप. नमस्कार रसिक श्रोते हो. साहित्य जागर प्रस्तुत जागरदीप श्राव्य दिवाळी अंक 2024च्या स्वयंदीप सदरात मी मनोज सुरडकर आपलं सहर्ष स्वागत करतो. स्वयंदीप सदरात आज ऐकूया टँडम सायकलिंगच्या माध्यमातून अंध व्यक्तीही सायकल चालवण्याचा आनंद कसा मिळवतात हे सांगणारा चेतना मोरे यांचा लेख. टँडम सायकलिंग, स्वतः चेतना मोरे यांच्याच आवाजात. नमस्कार, मी चेतना मोरे. आज मी टँडम सायकलवरून केलेल्या सफरींचे माझे अनुभव आणि त्याच अनुषंगाने अंध व्यक्तींसाठी शारीरिक आणि बौद्धिक व्यायामाचे पर्याय याविषयी माझ्या मनात काही रँडम गोष्टी आल्या, त्या मी लिहून ठेवल्या, त्या इथे सांगणार आहे. मला असं वाटतं की आपल्या काही स्वप्नांची पूर्तता सहज शक्य असते. काही स्वप्ने अथक प्रयत्नांनी सत्यात उतरवता येतात. परंतु जेव्हा काही अशक्यप्राय वाटणारी दिवा स्वप्ने आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विस्मयचकितरित्या साकार होतात, तेव्हा त्या तंत्रज्ञानयुक्त साधनांच्या निर्मिकाच्या कल्पकतेला आणि सहसंवेदनेला मनापासून सलाम करावासा वाटतो. अंध व्यक्तीने सायकल चालवणे ही अशीच एक अशक्य कोटीतली गोष्ट टँडम सायकलमुळे शक्य झाली आहे. मी लहानपणी 4-5 वर्षांची असताना इतर डोळस मुलांप्रमाणे आमच्या चाळीत सायकल चालवत असे. कधी कोणाला धक्काच लागत असे, तर कधी कोणाचे वाळत घातलेले धान्य, पापड वगैरे सांडत असत. पण शेजारी इतके प्रेमळ होते की मला कधीही कोणी एका शब्दाने रागवल्याचं आठवत नाही. असो, सायकलिंग हा शरीर स्वास्थ्यासाठी अतिशय उत्तम व्यायाम असल्याकारणे आजही मी जिममध्ये कधीकधी सायकल चालवते. मात्र रस्त्यावर, डोंगर दऱ्यातून, उन्हा पावसात, रात्रीच्या अंधारात आणि पहाटेच्या प्रहरी नखशिखांत चिखलात माखून तासनतास सायकल चालवण्याचा थरार टँडम सायकलमुळे अनुभवायला मिळाला. या अनोख्या टँडम सायकलविषयी थोडंसं सांगते. ही डबल सीटची सायकल असते. पुढे बसणारा दिशादर्शक असतो, त्याला कॅप्टन किंवा पायलट असं म्हणतात. मागे बसणाऱ्याला स्टोकर म्हणतात. दोघांनाही समतोल साधत एकत्रितपणे पेडलिंग करायचं असतं. नुकतीच आम्ही 10 जणांनी वसई दे टूर या सायक्लोथॉनमध्ये भाग घेण्याकरिता वरळी ते वसई नाईट राईड केली. रात्री 12 वाजता वरळीहून निघालेले आम्ही सारे सायकल स्वार मजल दरमजल करत, एकमेकांना सांभाळत, गप्पा गाणी करत सुमारे 66 किलोमीटर अंतर कापून पहाटे विरारला नियोजित स्थळी पोहोचलो. तिथे मग विरार ते वसईचा किल्ला आणि परत विरार अशा 50 किलोमीटरच्या राईडमध्ये इतर सर्व सहभागींबरोबर भाग घेतला. त्यानंतर मिळालेले मेडल्स आणि त्याहीपेक्षा तिथल्या लोकांचं सहकार्य व आदरातिथ्य आणि त्यांनी खाऊ घातलेला भुजिंग हा चिकन पोह्यांचा पदार्थ मला फारच आवडला. त्यानंतर आम्ही सायकली घेऊन चक्क लोकल ट्रेनच्या माल डब्यातून परतीचा प्रवास केला. एक अखंड रात्र रस्त्यावर फिरत घालवण्याची माझी इच्छा देखील या निमित्ताने पूर्ण झाली. यापूर्वीही दक्षिण मुंबई, नवी मुंबई अशा स्थानिक राईड्स बरोबर बऱ्याच लॉंग राईड्स देखील आम्ही केल्या आहेत. गेल्या वर्षी जून महिन्याच्या सुरुवातीला नाशिक ते पंढरपूर अशी 2 दिवस सकाळ ते संध्याकाळ कडकडीत उन्हात पहिल्या दिवशी 153 तर दुसऱ्या दिवशी 135 किलोमीटर सायकल चालवली. प्रामाणिकपणे सांगायचं तर दुसऱ्या दिवशी मी 85 किलोमीटर चालवली. काही वेळ सपोर्ट व्हेकलमध्ये आराम केला, कारण दुसऱ्या दिवशी कामावर जायचं होतं. माझी ही पहिलीच इतकी मोठी राईड होती आणि त्यानंतर माझं वजन चक्क 3 किलोने घटलं होतं. तसंच एकदा पुणे ते दिवे आगार घाट माथ्यावरून समुद्र सपाटीकडे 2 दिवसांचा प्रवास केला. मधली रात्र गरुड माचीवर तंबूत काढली.
ताम्हिणी आणि म्हसाळा घाटातले चढउतार अक्षरशः क्षमतेचा कस लावणारे होते. अशी आगळी वेगळी आव्हाने पेलत आमच्यासोबत या शब्दशः खडतर प्रवासात अगदी आत्मीयतेने सामील होणाऱ्या आमच्या अतरंगी पायलट मित्रमैत्रिणींचे कौतुक कराल तेवढे थोडेच आहे. नेहमीच आपल्याला काहीतरी असाध्य साध्य करायचंय किंवा आपण काहीतरी मोठं सामाजिक कल्याणाचं उदात्त कार्य करतोय असे भाव मनी न बाळगता आपल्या अंध मित्रमैत्रिणींनाही सायकलिंगचा अनुभव मिळावा आणि एकत्र जमून मजा मस्ती करता यावी, निव्वळ याकरिता ही मंडळी स्वतःहून पुढाकार घेऊन राईड वजा पिकनिक आयोजित करत असतात. असंच एके रविवारी पहाटे आम्ही सगळे सायकल चालवत वरळीहून ठाण्यातल्या पानखंडा धरणावर गेलो. तिथे मनमुरा धबधब्याखाली भिजलो, पाण्यात डुंबलो आणि वरळीला माघारी परतलो. या वर्षी तर पर्पल फेस्टमध्ये मला मांडवी नदीच्या किनारी नॉर्थ आणि साऊथ गोव्याला जोडणाऱ्या पुलावरून सायकल चालवायला मिळाली. हे सगळं काळाच्या ओघात विस्मृतीत जाऊ नये म्हणून नोंदवून ठेवावं असं मनात आलं, म्हणून हा लेखन प्रपंच. मला साधारणतः 2016-17च्या दरम्यान ॲडव्हेंचर्स बियॉन्ड बॅरियर्स फाउंडेशन या पुणे स्थित संस्थेकरवी टँडम सायकलचा परिचय झाला. तेव्हा आम्ही सायन ते ठाणे उपवन आणि परत सायन वर्सोवा सायन अशा काही स्थानिक राईड्स करायचो. ABBF मार्फत अंधांकरिता सायकलिंग, पॅराग्लायडिंग, रॅपलिंग, वॉल क्लाइम्बिंग, स्कुबा डायव्हिंग, पॅरासेलिंग असे धाडसी खेळ अथवा उपक्रम राबवले जातात. ABBFचे संस्थापक दिव्यांशू गणत्रा यांच्या शब्दात सांगायचं तर ABBF हा अपंगांना खऱ्या अर्थाने मुख्य प्रवाहात समाविष्ट करून घेण्याकरिता सहसंवेदना जपणारा सशक्त वैश्विक मानवी समाज विकसित होण्याच्या मार्गावरील निरंतर खडतर पण समाधान देणारा प्रवास आहे. त्यांच्या मते खेळाच्या मैदानात सर्व प्रकारचे भेदाभेद विसरून माणसं एकत्र येतात. त्यामुळे सर्व समावेशनाचे अंतिम ध्येय साध्य करण्यासाठी खेळासारखे अन्य दुसरे माध्यम असूच शकत नाही. आणि अशा प्रकारच्या धाडसी क्रीडा प्रकारात आपण एकमेकांना उत्तेजन देतो, सांभाळून घेतो, सामाजिक जाणीवा विस्तारतात व कायमचे ऋणानुबंध जुळतात. इथे मुंबईत आम्ही मनोज कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली वरळी येथे सायकलिंगचा सराव करतो. त्यांनी तर मनाली ते खारदुंगला ही कठीणातली कठीण राईड केली आहे. सतत बसून राहण्याचे आपल्या शरीरावर दूरगामी दुष्परिणाम होतात हे तर आपण सगळेच जाणतो. म्हणूनच शारीरिक व मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी आपण विशेषतः अंध व्यक्तींनी खेळ व व्यायामाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवलं पाहिजे. दररोज 20 मिनिटांचा ब्रिस्क वॉक आपल्यापैकी बऱ्याच जणांना अंधत्वाच्या मर्यादांमुळे कोणीतरी सोबत असल्याशिवाय शक्य होत नाही. मग ट्रेडमिलवर धावणे, दोरी उड्या मारणे, पोहणे, योगासने व इतर व्यायाम प्रकार करणे असे अन्य पर्याय निवडावेत. मला तर लहानपणापासून माझ्या वडिलांसोबत खूप चालण्याची सवय आहे. महाराष्ट्रातले जवळजवळ सर्व गडकिल्ले आम्ही चढलो आहोत. आत्ताही शक्य असेल तेव्हा मी पायी किंवा टँडम सायकलवरून पप्पांबरोबर कामावर जाते. आम्ही काही मित्रमैत्रिणी मॅरेथॉनमध्येही भाग घेतो. आताच 5 ऑक्टोबरला बोरिवली नॅशनल पार्क 12.5 किलोमीटर इंडिओरेथॉन मी मेघना कांदिवलीकर या गाईड रनरसोबत यशस्वीरित्या पूर्ण केली. 2 टेकड्या आणि तेवढाच उतार असलेला हा रस्ता पहिल्यांदाच हात न पकडता ते तर पकडून धावणे फारच आव्हानात्मक होते. तरीही 1 तास 55 मिनिटात आम्ही हे अंतर कापले. आजतागायत मी जवळजवळ 5-6-10 किलोमीटर रन केलेत. अशा सगळ्या क्रीडा प्रकारात आपल्याला खूप काही नाव मिळतं किंवा बक्षिसं मिळतात अशातला भाग नाही, परंतु
आपण अनुभवांनी समृद्ध होतो. मी मध्यंतरी जेम्स क्लिअर यांचं ॲटॉमिक हॅबिट्स हे पुस्तक वाचलं आणि खूप प्रभावित झाले. आपल्याला नेहमी असं सांगितलं जातं की एखादं ध्येय निश्चित करा व त्या दिशेने वाटचाल करा. पण या पुस्तकात ध्येय निश्चितीबाबत थोडासा वेगळा सिद्धांत मांडला आहे. आपल्यासाठी इप्सित स्थळी पोहोचणं महत्त्वाचं आहेच, परंतु त्यापूर्वी त्या प्रवासाचा आणि प्रक्रियेचा आनंद घेता आला पाहिजे. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन हे सुभाषित मी माझ्या अबोध मनात कायम जपते असं मला वाटतं. आणि म्हणूनच या पुस्तकातील सिद्धांत मला तंतोतंत पटले, रुचले व ते अंमलात आणण्याचा मी कसोशीने प्रयत्न करते. लहान लहान चांगल्या सवयींचा मोठ्या प्रमाणावर फायदा करून घेण्यासाठी त्यामध्ये सातत्य ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे असं या पुस्तकात म्हटलंय. कालांतराने घातांकी वाढीने त्याचे फलित आपल्याला मिळते. आपण सर्वांनीही दिवसातला काही वेळ वाचन आणि व्यायामासाठी आवर्जून काढा. असा उपदेश वगैरे करण्या इतपत काही मी मोठी नाही, पण एक मैत्रीण म्हणून स्वानुभवाचे फायदे वाटून देते आहे आणि या चांगल्या सवयी अधोरेखित करताना होणाऱ्या उजळणीतून स्वयंप्रेरणाही घेते आहे. आजकाल जगभरातल्या लेखकांची पुस्तके विविध माध्यमांवर सुगम्य स्वरूपात उपलब्ध आहेत. तेव्हा खूप वाचलं पाहिजे, कारण आपल्या मनातील पूर्वग्रहांचे कोंदण बाजूला सारून जेव्हा वैविध्यपूर्ण आचारविचार आपल्या मनाच्या प्रांगणात प्रवेशतात तेव्हा आपले विचार विश्व कैक पटींनी विस्तारते. एकांगी विचार न करता सारासार विचार करण्याची आपल्याला सवय जडते. सांगोवांगी गोष्टींवर विश्वास न ठेवता आपण स्वतंत्रपणे विचार करू लागतो. मी शाळेत असताना 7वीच्या वर्गातल्या मुलींनी आठवड्यातला एक दिवस असेंब्ली हॉलमध्ये सुविचार सांगण्याची पद्धत होती. तेव्हा मी सांगितलेला एक सुविचार कायम लक्षात ठेवला व आचरणात आणला. माझे ते खरे म्हणू नये, खरे ते माझे म्हणावे. म्हणूनच की काय, माझ्या संस्कारांच्या विपरीत जे काही ऐकायला वाचायला मिळालं ते मुक्त अंतःकरणाने स्वीकारण्याची सवय आपसुकच जडली. उशिरा का होईना पुरोगामी विचारांचा अंगीकार केल्याने आयुष्य खऱ्या अर्थाने निर्भय, स्वावलंबी व समृद्ध झाले. शेवटी इतकंच म्हणीन की शारीरिक कवायत व त्याच्या जोडीला दररोज नवनवीन गोष्टी शिकत शब्दसंग्रह वाढवत केलेली मनाची मशागत हीच निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे. संतुलित आहार, पुरेशी झोप, संगीत व इतर कलांचा आस्वाद, विविध छंदांची जोपासना, मित्रमंडळींचा सहवास या गोष्टींचा आपल्या जीवनशैलीत अंतर्भाव केल्याने आयुष्यातले ताणतणाव कमी होण्यास मदत होईल. आतापासून केलेली ही गुंतवणूक भविष्यात चक्रवाढ दराने परतावा देणार आहे. तेव्हा आपण सर्वजण असेच एकमेकांच्या संपर्कात राहूया, आनंदाने जगूया आणि विवेकाने वागूया. धन्यवाद. हॅपी दिवाळी. तुझा जागरली